बचत, बचत एवढ्या एका शब्दावर बोलतोय. पण बचत आणि गुंतवणूक या 2 मधला बेसिक फरक काय? कारण मी बरोबर. गुंतवणूक करते आणि मी बचत करते. म्हणजे मी सेव्हिंग करते का? असा माझा प्रश्न आहे. हां. सो मी मगाशी म्हटलं, की बचत म्हणजे इन्व्हेस्टमेंट नव्हे. कारण मी इथे इन्व्हेस्टमेंटची डेफिनेशन अशी घेतो, हं. की जी जी माझी वेल्थ क्रिएट करते. बचत माझी वेल्थ क्रिएट करणार नाही. हां. अच्छा. पण जेव्हा मी फायनान्शियल प्लॅनिंग करेन, त्यात बचत नक्कीच थोडीफार मला ठेवावीच लागेल, कारण मला ते इट्स लाइक अ लिक्विड कॅश. मला कधीही ते पैसे काढता आले पाहिजेत. पण आता असं लक्षात घेऊया, की इन्फ्लेशन मी मगाशी जे उदाहरण दिलं रिअल हं. रेट ऑफ रिटर्न, तर इन्फ्लेशन इज किलिंग एव्हरीथिंग. उदाहरणार्थ एक साधं एक्झाम्पल घेऊया आपण. मी कॉलेजमध्ये असताना म्हणजे आता 40 वर्षापूर्वी, हं, हं. 40-42 वर्षापूर्वी वडापाव ₹1 ला होता. हां. अच्छा. आणि आज त्याचा भाव मला वाटतं ₹15-20 ₹20. ₹20 वडापाव आहे. हं. म्हणजे हाऊ मेनी म्हणजे किती इन्फ्लेशन झालंय 20 बरोबर. पटीने. बट हे फक्त वडापावचं एक्झाम्पल दिलं. मग तसंच कुठलंही घेता येतं तुम्हाला. हं. वडापाव असेल, भेळ असेल, अगदी जे स्मोकिंग करतात सिगारेट असेल, सगळ्याचे भाव हे सतत वाढतच राहतात. ओके. त्यामुळे मी जेव्हा रिटायर होईन, तेव्हा मला माझ्याकडे किती पैसे पाहिजेत? अच्छा. आणि यावेळी आता काय झालंय माहिती आहे का? दुर्दैवाने आपल्याकडे सोशल सिक्युरिटी हा प्रकार तितकासा चांगला नाही आहे. सोशल सिक्युरिटी म्हणजे काय? तर माझ्याकडे फक्त पी-एफ आणि ग्रॅच्युइटी एवढंच आपण म्हणतो आणि जे सरकारी नोकरी आहे त्यांना पेन्शन आहे. पण खाजगी कंपन्यांमध्ये पेन्शन नाही आहे. हं. त्यामुळे सोशल सिक्युरिटी हा प्रकार पण आपल्याकडे नाही आहे. आता न्यूक्लिअर फॅमिली व्हायला लागलेल्या आहेत. पूर्वी कसं एकत्र कुटुंब पद्धती होती. तेव्हा कोणी ना कोणी तुमची काळजी घ्यायचं. आता तोही प्रकार नाही आहे. त्यामुळे मला फायनान्शियल प्लॅनिंग करताना जेव्हा तू म्हणतेस की सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट, तर हं. मला फायनान्शियल प्लॅनिंग सुरुवातीलाच म्हणजे एवढ्या लवकर सुरुवात करायला पाहिजे. कारण येणारं इन्फ्लेशन आणि त्याकरता माझी अच्छा. लागणारी किटी ही सुद्धा मोठी पाहिजे. ओके. आज तुम्ही 25 वर्षाचे असाल आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट हल्ली मुलांना आणि ते चुकीचंही नाहीये. बऱ्याच तरुण म्हणजे जेन म्हणतो आपण किंवा आता जी नवीन आणखीन हं. पुढची पिढी आहे, त्यांना लवकर रिटायर व्हायचंय. दे डोंट वॉन्ट टू वर्क टिल 60. ते म्हणतात आम्हाला 45व्या वर्षी रिटायर व्हायचं. बरोबर आहे. सो मला जर 45व्या वर्षी रिटायर व्हायचं असेल आणि मी आत्ता 25 वर्षाचा आहे, तर मला फक्त 20च वर्ष काम करायचं आहे. आणि 20 वर्ष काम केल्यानंतर उरलेलं आयुष्य पुन्हा आणखीन एक महत्त्वाचा फॅक्टर लॉन्जिटिव्हिटी. आता साधारण वय म्हणजे तुम्ही साधारण 85 वर्षापर्यंत जगता. हं. ॲव्हरेज. जर मी 85 वर्षापर्यंत जगणार असेल तर आणि 45व्या वर्षी मी रिटायर होणार असेल, मला पुढची 40 वर्ष नोकरी न करता किंवा उद्योगधंदा न करता माझी गुंतवणूक अशी पाहिजे की मनी शुड वर्क फॉर मी ओह! आणि त्याचे पैसे मला यायला पाहिजे आणि मला आहे त्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगने राहता आलं पाहिजे. ओके. म्हणजे प्लॅनिंग किती कठीण आहे हे लक्षात घ्या. हे बरोबर. एवढं सोपं नाहीये. त्यामुळे आत्ता जे जेन बरेच वेळा जे म्हणतात ना, की "अरे यार आत्ता नाही मजा आम्ही कधी करणार? बरोबर. मी आत्ता नाही तर कधी करू सांग ना." म्हणजे त्यावेळी मला असं वाटतं, की 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्यायला पाहिजेत. एक तर ना तुझी नीड काय आणि वॉन्ट. व्हॉट ओके. आय वॉन्ट अँड व्हॉट आर माय नीड्स. माझी गरज काय आहे आणि मला घ्यायची इच्छा काय आहे? हवंसं काय हं. वाटतं? आता समजा म्हणजे कपडे मला पाहिजेत ऑफिसला जायला. मला शूज बरोबर. पाहिजेत वगैरे दॅट्स ऑल फाईन. हां, थोडाफार कम्फर्ट झोन पण म्हणजे मी ट्रेननी सेकंड क्लासच्या ऐवजी मी फर्स्ट क्लासने जाईन. अग्री. मी उबर करीन किंवा प्रायव्हेट टॅक्सीने जाईन. हं. अग्री. पण याच्यामध्ये मला वॉन्ट म्हणजे मला माझ्याकडे एक फोन आहे. हां, तो हं. चांगला स्मार्टफोन आहे. पण मला Appleच पाहिजे. नवीन बरोबर. मॉडेल आलं. मग 1,70,000 1,60,000 मी टाकू का त्याच्यात? माझं म्हणणं काय माहिती आहे का? माझं एक सायकॉलॉजीमध्ये खूप चांगली टर्म आहे, की कुठली गोष्ट बोलायच्या आधी सुद्धा जसं आपण ते म्हणतात ना, की बोललात की बोललेला शब्द ना परत घेता येत नाही. घेता येत नाही. तो माणूस दुखावतो समोरचा. पण बोलताना ना तुम्ही फक्त 6 सेकंद विचार करा. मी काय बोलणार आहे? ओन्ली 6 सेकंड्स यू थिंक अँड देन यू स्टार्ट टॉकिंग. म्हणजे तुमचं बोलणं नीट होईल. त्याचप्रमाणे तुम्हाला जेव्हा कुठली गोष्ट एकदम अशी वाटते ना हवीशी, मला ॲपल घ्यायचं आहे किंवा मी आत्ता मला एक महागडं परफ्यूम मे बी ते 16,000 असेल, 25,000 असेल, ते मला पाहिजे. मी जाहिरात कुठेतरी पाहिली आणि मला वाटतं इट्स अ मस्ट किंवा मी रोज Zomatoवरून काहीतरी ऑर्डर करतो, Zomato, Swiggy बरोबर. व्हॉटएव्हर. तर हे मला खरंच गरजेचं आहे का? ओके. आणि मी थोडा विचार करीन. मला त्या दुकानात कदाचित तुम्ही ना विंडो शॉपिंग पण करा. 1 दिवस थांब.
नेक्स्ट डे बघ की मला खरंच ते घ्यायचं आहे का. जर पुन्हा वाटलं ना की नाही मला हे पाहिजेच आहे, मी याच्याशिवाय राहूच शकत नाही, हम्म. मग ती तुझी गरज आहे. ओके. पण मी राहू शकतो तर गरज नाही आहे.